मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभम कीर्तीला फोन करतो आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। कीर्ती ही शुभमला शुभेच्छा देते आणि विचारते आपल्या घरातील गुढी उभारून झाली का। तेव्हा शुभम लगेच हो बोलतो आणि तुम्हाला गुढीचा फोटो पण पाठवला आहे असं कीर्तीला सांगतो आणि आज तुषार एमलीच्या दुकानाचंही उद्घाटन आहे असं तो कीर्तीला सांगत असतो। हे ऐकून कीर्ती खूप खुश होते। तर शुभम कीर्तीला बोलतो की तुम्ही घरात नसताना दुकानाचं उद्घाटन झालेलं कोणालाच आवडलं नाही। तिची अक्का तर काल घरातील सर्वांना बोलत पण होत्या की कीर्ती इथे नाही तर आपण उद्घाटन करायला नको। हे ऐकून कीर्तीला खूप आनंद होतो। तिला समजतं की जिजा अक्का माझी खूप काळजी करतात। तेव्हा ती सांगते नको, एमलीच्या नवीन दुकानाचं उद्घाटन होत आहे, माझ्यामुळे उगीच त्याच्यामध्ये खोडा नको। मला तशीही सुट्टी मिळालीच नसती, तुम्ही तुमचं उरकून घ्या असं म्हणून ती शुभमला सांगते की कपाटामध्ये तुषार एमलीसाठी एक भेटवस्तू ठेवली आहे, तुम्ही ते जाताना घेऊन जा। शुभमला आश्चर्य वाटतं की कीर्ती किती पुढचा विचार करते। शुभम कीर्तीचं खूप कौतुक करत असतो। तेव्हा कीर्ती सांगते हे अंतर फक्त 2 शहरांमधील आहे, मनाने तर आपण एकत्रच आहोत असं म्हणून ती शुभमला नक्की व्हिडिओ कॉल करायला सांगते। शुभम हो बोलून लगेच फोन ठेवतो। इकडे सर्व जामखेडकर कुटुंब छान तयार होतात आणि एमलीच्या दुकानाजवळ येतात, कारण एमलीच्या दुकानाचं उद्घाटन असतं। जान्हवी कीर्तीला व्हिडिओ कॉल करते आणि एका ठिकाणी मोबाईल ठेवते। सर्वांना पाहून कीर्तीला खूप आनंद झालेला असतो। तेव्हा गुरुजी जिजा अक्कांना सांगतात की अगोदर तुम्ही पूजा करून घ्या। जिजा अक्का पूजा करत असतात। दुसरीकडे कीर्ती मोबाईलमधून सर्व पाहत असते। तिला खूप आनंद झालेला असतो। एमली आणि तुषारही खूप खुश असतात। तेव्हा गुरुजी सांगतात की आता आतमध्ये जाऊन नारळ वाढवून घ्या। तेव्हा एमली आणि तुषार नकार देतात। एमली जिजा अक्कांना बोलते की हे पार्लर तुमच्यामुळे शक्य झालं आहे, त्यामुळे तुम्हीच अगोदर आतमध्ये जा। हे बोलणे ऐकून जिजा अक्कांना खूप आनंद होतो। तेव्हा जिजा अक्का सांगतात हे माझ्यामुळे शक्य झालं नाही, हे फक्त शुभम कीर्तीमुळे शक्य झालं आहे असं म्हणून त्या कीर्तीला फोनवरून बोलतात की कीर्ती तू तर लांब आहे, परंतु शुभम नारळ वाढवू शकतो। कीर्ती हो बोलते आणि खूप खुश होते। तर सर्वजण शुभमला आग्रह करत असतात की तूच नारळ वाढव, परंतु शुभम त्यासाठी नकार देत असतो। शुभम कुणाचं ऐकत नाही, तो बोलतो एमली आणि तुषार जोडीने नारळ वाढवतील। तेव्हा कीर्ती इकडून शुभमला सांगते की एवढे सर्वजण आग्रह करतायत तर तुम्ही नारळ वाढवा। तेव्हा कीर्तीच्या सांगण्यानुसार शुभम लगेच नारळ वाढवतो। सर्वजण टाळ्या वाजवतात। तेव्हा एमलीच्या पार्लरचं उद्घाटन धूमधडाक्यात होतं। त्यानंतर सोनाली सर्वांना सांगते आपण असंच कसं आतमध्ये जायचं, मी कैची आणली आहे त्याचा वापर करायचा नाही का। तेव्हा विक्रम तिला गप्प करतो आणि सांगतो आपल्याला रिबन कापायची नाही, आतमध्ये जाऊन पूजा करायची आहे। तेव्हा सोनालीचा चेहरा पडतो। सर्वजण सोनालीवर हसतात। त्यानंतर एमली, जिजा अक्का आणि भाऊ आतमध्ये जातात। एमली सर्व जिजा अक्कांना समजावून सांगत असते। जिजा अक्का दुकानाची एवढी मोठी सजावट पाहून खूपच खुश होतात। त्यानंतर भाऊ बाहेर येतात आणि तुषार एमलीचं पुन्हा अभिनंदन करतात। घरातील सर्वजण पुन्हा तुषार एमलीचं नवीन पार्लर उघडल्याबद्दल अभिनंदन करतात। कीर्ती जान्हवीला सांगते की तुझ्या दादाला आठवण करून दे की मी एमली आणि तुषारसाठी गिफ्ट घेतलं आहे। तेव्हा शुभम लगेच ते गिफ्ट घेऊन येतो आणि एमलीला देतो। इकडे कीर्ती खूप खुश होते। तेव्हा एमली कीर्तीला बोलते की तू तिकडे असूनही आमचा किती विचार करतेस। तेव्हा कीर्ती सांगते माझ्या अगोदरच डोक्यात होतं की तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं। शुभम एमलीला सांगतो की तुझ्या मैत्रिणीकडून हे गिफ्ट तुला आहे, तर त्यानंतर मला ओरडतील। तेव्हा एमली ते गिफ्ट उघडून पाहते। कीर्तीने तिला छान गणपती बाप्पाची मूर्ती दिलेली असते। ती पाहून घरातील सर्वांना खूप आनंद होतो। कीर्ती सांगते की अगोदर तू आता गणपती बाप्पाची पूजा कर, म्हणजे तुझं पार्लर एकदम धूमधडाक्यात चालेल। तेव्हा एमली हो बोलते। त्यानंतर कीर्ती सांगते आता मला उशीर होत आहे, मी फोन ठेवू का। जिजा अक्का तिला काळजी घ्यायला सांगून फोन ठेवायला सांगतात। तर कीर्ती फोन ठेवते। इकडे सर्वजण पार्लरमध्ये जायला निघतात। तेव्हा सोनाली सर्वांना थांबवते आणि एमलीला सांगते फक्त शुभम भाऊजी आणि कीर्ती वहिनीने तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं नाही तर मी पण आणलं आहे असं म्हणून ती कैची दाखवते। सर्वजण तिच्यावर हसतात। जिजा अक्का तिला बोलतात तुला नुसतं कापायला किंवा तोडायलाच आवडतं। तेव्हा सोनालीचा चेहरा पडतो।
तेव्हा भाऊ एमिलीला सांगतात की आमच्याकडून गिफ्ट म्हणून तुला भरभरून आशीर्वाद आहेत. तेव्हा एमिली फक्त तेच पाहिजे असं सांगते. तर सोनाली मनात विचार करते, दुकान तर चाललं पाहिजे. 4 दिवस एमिली येथे माशा मारत बसेल आणि नंतर दुकान बंद करून टाकेल. सर्वजण आतमध्ये जातात. तर सोनाली, विक्रम आणि तुषार एमिली बाहेरच उभ्या असतात. एमिलीला शेजारील बायका बोलत असतात की आम्ही पार्लरमध्ये कधी येऊ, आम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे. तेव्हा एमिली सांगते कधीही या, परंतु आमच्याकडून तुम्हाला पहिल्या 20 बायकांना साडी गिफ्ट आहे असं म्हणून एमिली प्रत्येक बाईला साडी देत असते. तेव्हा सोनालीचा चेहरा पडतो. सोनाली विचारते यांच्याकडे पैसे एवढे कुठून आले असं म्हणून ती विक्रमकडे हातातलं पूजेचं ताट देते आणि एमिलीला विचारते काय ग, ह्या तर आमच्या दुकानातील साड्या आहेत, तुला कोणी दिल्या? तेव्हा एमिली बोलते की करेक्ट आहे सोनाली बहिणी तुमचं, मला विक्रम भाऊजींनीच ह्या साड्या गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. सोनाली रागात विक्रमकडे पाहते आणि विक्रमला चांगलंच सुनावते. विक्रम सोनालीकडे लक्ष न देता एमिलीला बोलतो दणक्यात तुझ्या दुकानाचं उद्घाटन होऊ दे. तर सोनाली रागात बोलते तुम्ही घरी या, मग तुमचा दणका पाहतेच. त्यानंतर जिजा अक्का आणि भाऊ गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा जिजा अक्का बोलतात आता तुषारची चिंता मिटली. तेव्हा भाऊ बोलतात चिंता मिटली नाही, आता आपला काना आहेस, त्याचबरोबर आता तुषार एमिलीचं बाळपण येईल, उलट आपल्या जबाबदाऱ्या जास्त वाढल्या आहेत. जिजा अक्का बोलतात की आता मुलीच्या डोक्यावर अक्षता पडायला हव्यात. असं म्हणून त्या भाऊंना विचारतात तुम्ही जान्हवीच्या लग्नासाठी काही करणार आहात की नाही. तेव्हा शुभम बोलतो तिची 3 भावंडं आहेत ना, बहिणीच्या लग्नाचं ते पाहतील. असं म्हणून ते जिजा अक्कांना सांगतात की शुभम हॉल बुक करायला पण गेला आहे, फक्त कीर्तीला आता सुट्टी मिळायला हवी. दोघेही कीर्तीला सुट्टी मिळणार की नाही याच विचारात असतात. इकडे शुभम कीर्तीला फोन करतो आणि तिला सांगतो की 10-15 दिवस जान्हवीच्या लग्नासाठी सुट्टी घ्या. तेव्हा कीर्ती सांगते मला एकही दिवस सुट्टी मिळणं मुश्किल आहे. तेव्हा शुभम कीर्तीला सांगतो तुम्ही फक्त प्रशिक्षणाकडे लक्ष द्या, मी जिजा अक्कांना समजावतो. त्यानंतर कीर्ती बोलते मला तुम्हाला एक सांगायचं होतं. असं सांगायचं असतं की मला तुमची खूप आठवण येते. शुभम ते ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतो. कीर्ती वेगळंच कारण सांगते तर शुभमचा चेहरा पडतो. कीर्तीला समजतं की शुभम नाराज झाला. या विचाराने शुभमचा मूड ठीक करण्यासाठी सांगते की माणसाची आठवण यायला अगोदर त्याला विसरावं लागतं, मी तर तुम्हाला 1 सेकंद पण अजून विसरले नाही. तेव्हा कीर्ती खूप खुश होते आणि फोन ठेवते. इकडे जिजा अक्का जान्हवीच्या लग्नासाठी हॉल भेटतो की नाही या विचारात असतात. तर भाऊ जिजा अक्कांना समजावतात. तेवढ्यातच शुभम तेथे येतो. भाऊ त्याला विचारतात हॉलचं काम झालं का. तेव्हा शुभम सांगतो अगोदरच सर्व हॉल बुक झाले आहेत. शुभम सांगतो की आपल्याकडे एक पर्याय आहे, आपण नकटूचं लग्न आपल्या घरातच करू, कारण जागा पण ऐसपैस आहे. हे ऐकून जिजा अक्का आणि भाऊंना खूप आनंद होतो. तच एमिली आणि तुषारही तेथे येतात. एमिली बोलते जान्हवीच्या लग्नाच्या दिवशी मी तिला खूप छान तयार करणार. तेवढ्याच सोनालीही तेथे येते आणि एमिलीला बोलते कारण एमिलीला आता सध्या काही काम पण नसेल. मी खूप वेळा पाहिलं आहे, भर मार्केटमध्ये सुद्धा पार्लर अशी ओस पडलेली आहेत, एमिलीचं पार्लर तरी कसं चालेल. हे ऐकून घरातील सर्वांना धक्का बसतो. तर एमिलीला सोनालीच्या ह्या खोचक बोलण्याचं खूप वाईट वाटतं. जिजा अक्का तिला बोलतात तू अगोदरच कशाला नाट लावते. सोनाली सांगते मी नाट नाही लावत, मी खरं आहे तेच सांगत आहे. तुषार बोलतो एमिलीच्या दुकानामध्ये पुढच्या 15 दिवसांसाठी बायकांनी अपॉइंटमेंट पण केलं आहे. तेव्हा एमिली सांगते मला खूप मोठ्या लग्नाच्या ऑर्डर येतात, त्यामुळे तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. तर सोनाली डायरेक्ट मुद्द्यात हात घालते आणि सर्वांना सांगते की कसं ठरलं होतं, शुभम भाऊजींच्या नावाने कर्ज काढलं होतं ते ठीक आहे, परंतु ते पार्लरच्या पैशातून हप्ते फेडायचे असंही ठरलं होतं, हे तुमच्या लक्षात आहे का. तेव्हा सर्वांना सोनालीचा डाव समजतो. तर बाकी सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात कारण सोनाली खूप खोचक बोललेली असते. मित्रांनो, पुढील भागामध्ये राहुलच्या सांगण्यानुसार रोमा लगेच शुभमला फोन करते आणि त्याला सांगते तुम्ही त्या निळ्या कुर्त्यामध्ये खूप छान दिसता, तो आत्ता लगेच घालून सेल्फी पाठवता का. तेव्हा शुभम तो कुर्ता घालतो आणि सेल्फी पाठवतो. तो कुर्ता ओला असतो ते रोमाच्या लक्षात येतं. रोमा शुभमची माफी मागते. हा सर्व प्रकार कीर्ती पाहते, तिला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.